नवी मुंबईतील खारघर परिसरात राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेली महाराष्ट्र रक्त संक्रमण प्रबोधिनीची सुसज्ज इमारत तयार असूनही येथे अद्याप रक्तपेढी सेवा सुरू झालेली नाही। त्यामुळे नागरिकांना विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका हेमलता गोवारी यांनी महासभेत हा मुद्दा उपस्थित करत तातडीने रक्तपेढी सुरू करण्याची मागणी केली आहे। खारघरमध्ये 3 मजली अत्याधुनिक इमारत उभी असतानाही सेवा सुरू न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पनवेल आणि परिसरात सिझेरियन शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढत असताना रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात भासते। मात्र रक्तपेढी उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी रक्तपेढींवर अवलंबून राहावे लागत असून त्यासाठी वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत। या पार्श्वभूमीवर ही सेवा तातडीने सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। ताई, काय सांगाल? तुम्ही मागणी केलेली आहे रक्तपेढीची, काय नक्की आहे त्याचं? रक्तपेढ्यांमधून रक्त पुरवठा करण्याकामी आपण राज्य रक्त संक्रमण परिषद आहे ती सरकारची प्राधिकरण आहे। त्या प्राधिकरणामधूनच आपण ब्लड बँक या रक्तपेढ्या ह्या आपण नागरिकांना पोहोचवू शकतो। तर आपण या रक्तपेढ्यांमधूनच राज्य रक्त संक्रमण परिषद यामधून ते आपण अर्ज मागवून आपल्या नागरिकांना ते देण्यात यावे। पनवेल महासभेमध्ये तुम्ही प्रश्न विचारलेला होता की आपल्याकडे रक्ताची खूप कमतरता असते, त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे तुमचा? हो, जर खाजगी संस्थांमध्ये ट्रस्ट यांना अर्ज मागवण्यापेक्षा आपण त्यांना विरोध करत नाही आहे, पण यांना आपण अर्ज मागवण्यापेक्षा आपल्या राज्य सरकार निधी बांधून ठेवलेली प्राधिकरण आहे खारघर सेक्टर 20ला, तर त्यामधूनच आपण रक्त पुरवठा केला। जर आपल्याकडे त्यांचे अर्ज आले नसतील तर आपण स्वतः त्यावर लक्ष केंद्रित करून आपण ते अर्ज मागवून घ्यावं आणि ती चालू करून घ्यावं। कारण की त्यामध्ये स्वतः अकॅडमी आणि ब्लड बँक ही चालू आहे। आता पनवेल महानगरपालिकेमध्ये रक्ताची कमतरता गरोदर महिलांना असू द्या किंवा आता सिझरिंगचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, तर खूप कमतरता लागते। साधारणतः ही खारघरमध्ये जे सेक्टर 20ला आहे ब्लड बँक अकॅडमी, तर आपण ती लवकरात लवकर किती वर्षापासून बंद पडलेली आहे, तर आपण ते स्वतः लक्ष घालून आपण स्वतः लक्ष घालून जर ती चालून करून घेतली तर नागरिकांना त्याचा फायदा होईल।